चला तर मग एका मोठ्या आणि महत्वाच्या विषयाला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया का? आपली चर्चा सुरू होते यशायाच्या पुस्तकातल्या एका खूप शक्तिशाली नावाने, आणि ते नाव आहे अद्भुत सल्लागार. पास्टर एल्विस फॉर चर्च यांच्या एका प्रवचनाचा हाच तर मूळ गाभा आहे. आता बघा हा संदेश काय करतो. तो या जुन्या प्राचीन संकल्पनेला थेट आपल्या आजच्या रोजच्या जगण्यातला गोंधळाशी जोडतो आणि हे दाखवून देतो की ही गोष्ट आजही किती महत्वाची आहे, नाही का? आपण सगळेच नाही का असं करतो? तब्येतीचं काही झालं की डॉक्टरकडे पळतो, कायद्याचा प्रश्न आला की वकील शोधतो, अगदी साधं घर बांधायचं असेल तरी आर्किटेक्ट लागतो. पास्टा नेमकं हेच सांगतात की लोकांना अनेकदा कळतच नाही की पुढे काय करायचं, मग तो आयुष्यातला मोठा निर्णय असो किंवा एखादा छोटा कार्यक्रम. आणि ही जी एक भावना आहे ना, की आपण कुठेतरी हरवलोय, आपल्याला दिशाच कळत नाहीये, हा अनुभव खरं तर सगळ्यांनाच येतो. आणि हा संदेश याला फक्त एक अडचण नाही तर एक आध्यात्मिक गरज म्हणून पाहतो. मग प्रश्न उरतो की या सगळ्या गोंधळावर खरं मार्गदर्शन मिळणार कुठून? आणि इथेच पास्टर आपल्याला उत्तराकडे घेऊन जातात. आणि उत्तर काय आहे? तर या प्रवचनानुसार उत्तर आपल्या मानवी हुशारीत किंवा कौशल्यात नाहीये, तर ते आहे एका दैवी वचनामध्ये. इथे पास्टर पवित्र आत्म्याला आपला अंतिम सल्लागार म्हणून समोर आणतात. एक असं वचन आहे की तो आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवेल, मार्गदर्शन करेल आणि कोणीही एकटं किंवा दिशाहीन राहणार नाही याची खात्री करेल. म्हणजे हा मार्गदर्शनाचा एक थेट आणि अगदी वैयक्तिक स्रोत आहे. म्हणजेच या संदेशाचा जो मूळ गाभा आहे तो हाच, की सल्ल्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्रोत म्हणजे देवाशी असलेला आपला थेट संबंध. पण गोष्ट इथे संपत नाही. दैवी सल्ला तर आहेच, पण हा संदेश पुढे जाऊन हेही सांगतो की त्याला आपल्या आजूबाजूच्या शहाण्या लोकांच्या सल्ल्याची जोड मिळणंही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी एक जबरदस्त उदाहरण दिले. एका बाजूला आहे राजा दावीद, जो प्रत्येक लढाईआधी देवाचा सल्ला घ्यायचा, आणि दुसऱ्या बाजूला आहे राजा शाऊल, ज्याने देवाच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचा शेवट किती वाईट झाला. फरक स्पष्ट दिसतो नाही का? आणि ही शहाण्या सल्लागारांची गरज काही आजची नाहीये. अगदी प्राचीन काळात राजे महाराजे त्यांच्या सल्लागारांवर अवलंबून होते. मग सुरुवातीच्या काळात चर्चमध्ये सुद्धा शहाण्या लोकांची उणीव भासत होती, आणि आजच्या काळातही कोणत्याही समाजात किंवा संस्थेत अशा लोकांची गरज आहेच. या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते. एका राजाकडे तब्बल 400 संदेष्टे होते आणि ते सगळे त्याला तेच सांगायचे जे त्याला ऐकायला आवडायचं. पण जो एकटा खरं बोलत होता त्याच्याकडे मात्र त्याने दुर्लक्ष केलं. यातून काय शिकायला मिळतं? तर खरं मार्गदर्शन नको, फक्त होला हो म्हणणारे लोक हवेत, हा विचार किती धोकादायक ठरू शकतो. तर मग शेवटी आपल्यासमोर 2 स्पष्ट मार्ग उभे राहतात, आणि या दोन्ही मार्गांचे शेवट, त्यांची उद्दिष्टे ही पूर्णपणे वेगळी आहेत. इथे सगळं अगदी स्पष्ट होतं. जर सल्ला घेतला तर काय मिळतं? यश, सुरक्षा. आणि जर सल्ला नाकारला तर काय होतं? अपयश आणि गोंधळ. निवड अगदी सोपी आहे, पण तितकीच महत्वाची. आणि नीतीसूत्रांमधलं हे वचन: सल्ल्याच्या अभावी योजना अयशस्वी होतात, पण अनेक सल्लागारांच्या मदतीने त्या यशस्वी होतात. हे तर अगदी परफेक्ट सारांश आहे. आणि ही गोष्ट फक्त मोठ्या संस्थांनाच नाही, तर आपल्या सगळ्यांना, अगदी प्रत्येकाला लागू होते. तर मग शहाणपणाने भरलेलं आयुष्य जगायचं असेल तर काय करायला हवं? हा संदेश आपल्याला काही सोप्या पायऱ्या सांगतो. पहिलं, मान्य करा की आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. दुसरं, देवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तिसरं, आपल्या आसपासच्या शहाण्या लोकांचं ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं, चौथं, जो चांगला सल्ला मिळालाय त्यावर काम करा. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो. आजच्या या जगात जिथे सगळीकडून माहितीचा भडीमार होतोय, तिथे खरं शहाणपण कोणतं आणि नुसता गोंगाट कोणता, हे ओळखायचं कसं?